नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी पौष्टिक करटुलेची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी येथे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम करटुले 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारात चिरून घेतला आहे। पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट, थोडा सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धा चमचा लाल तिखट, हळद, धणे पावडर, फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी, हिंग, लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ। करटुले हे असे असतात, ही रानभाजी आहे। ही फक्त पावसाळ्यातच आपल्याला मिळते, 2-3 महिनेच असते, त्यावेळी नक्की खावी। आपण आता हे उभ्या आकारात कापून घेऊ। दोन्ही टोकं आपण कापून अशा कडक बिया असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या, कोवळ्या असतील तर राहू द्यायच्या, छान लागतात तसे। छान कोवळे करटुले अशा पद्धतीने आपण सर्व करटुले कापून घेऊ। सर्व करटुले या पद्धतीने कापून झाले आहेत। एक करटुलं असं किडीचं होतं ते मी टाकून देते, आणि एक असं कडक बीचं होतं ते बिया काढून घेतल्या मी आणि याच्यात टाकले हे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। इथे शेगडीवर कढई तापत ठेवली आहे, त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते आहे। 1 चमचा तेल आहे। तापलेल्या तेलात मी जिरे मोहरी टाकते। जिरे मोहरी तडतडले आहे, मी आता लसूण पेस्ट टाकते। तापलेल्या तेलात मी चिरलेला कांदा टाकते। कांदा छान परतवून घेऊ आपण आता। हिंग टाकते थोडा। छान मिक्स करून घेऊ आपण आता। कांदा गुलाबीसर असा परतवून घेऊ आपण। कांदा छान परतवून झाला आहे, मी धणे पावडर टाकते आता। लाल तिखट, हळद, हे छान आपण आता मिक्स करून घेऊ। आता करटुले टाकून घेऊ आपण। छान मिक्स करून घेऊ आपण आता। छान लागते ही भाजी, अगदी मस्तच लागते। पावसाळ्याच्या 2-3 महिनेच आपल्याला ही भाजी मिळते, त्यावेळी नक्की करून खावी। चांगली शक्तिवर्धक भाजी ही। तर चवीनुसार मी मीठ टाकून घेते आहे। मीठ आपण छान मिक्स करून घेऊ। छान परतवून झाली आहे, मी आता भाजीवर झाकण ठेवते आहे। त्या झाकणावर आपण थोडे पाणी टाकून घेऊ, म्हणजे वाफेने छान शिजेल भाजी। आपण 2-3 मिनिटं आता अशी झाकून ठेवू भाजी। 2-3 मिनिटं झाली आहे, आपण आता भाजी बघून घेऊ। मी भाजीत थोडं पाणी टाकते। छान मिक्स करून घेऊ आपण। झाकण ठेवल्यामुळे वाफेनेही पाणी आलंय भाजीला छान। आता ह्याच पाण्यात आपण छान शिजवून घेऊ भाजी। अशी मस्त मऊसूत शिजते भाजी अशी। आता कमी हीटवर आपण 5 ते 6 मिनिटं शिजू देऊ। झाकण ठेवते परत। 5-6 मिनिटं झाले आहेत, आता आपण भाजी बघून घेऊ। छान खमंग सुवास सुटलाय भाजीचा, छान शिजते भाजी मस्त।
मस्त झाली आहे, मऊसूत शिजली, अगदी छान छान शिजली भाजी. आता आपण यात दाण्याचं कूट टाकून घेऊ. थोडं खोबऱ्याचं किस टाकते. छान मिक्स करून घेऊ आपण आता हे सर्व साहित्य. छान खमंग रुचकर अशी भाजी तयार झाली आहे. तर मी हीट बंद करते. मी आता बाउलमध्ये काढून घेते आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. छान मऊ लुसलुशीत भाजी झाली आपली मस्तच. छान गरमागरम पौष्टिक तितकीच चविष्ट अशी करटुलेची भाजी तयार झाली आहे. भाकरी, पोळी, वरण भात सोबत खाल्ल्यास खूप चवदार लागते. तर मग आपण पण अशा पद्धतीने घरी ही भाजी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.